वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते। मात्र गेल्या अनेक वर्षापासून जयंती साजरी करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यानं मोठा अडथळा निर्माण झालाय। यासाठी मातंग समाज सरकारी जागेच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होता, परंतु प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप समाजानं केला आहे। जागेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी समाजानं अनेकदा आंदोलन, उपोषण आणि पत्रव्यवहार केलाय, तरीही ठोस पाऊल न उचलल्यानं मागील 2-3 वर्षापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करून जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे। यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजातील महिला, पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयामध्ये दाखल झाले होते। आता प्रशासन त्यांना जागा कधी उपलब्ध करून देणार आणि या जागेवर मातंग समाज जयंती कधी साजरी करणार याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। माझं नाव मारुती उत्तमराव सोनटक्के, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। गेल्या कित्येक वर्षापासून अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आम्ही तळमळ करीत आहे। तर आमच्या गावामधून काही वाद निर्माण होते। गावातील शासकीय जागा आहे 18 गुंठे, त्याच्यामधून 1 गुंठा बोधयारला गेला, 2 गुंठे शाळेला गेले, 15 गुंठे शासनाच्या ताब्यात आहे। शासनाच्या ताब्यात असल्यामुळे त्या जागेवर आम्हाला अण्णाभाऊ साठेची जयंती करण्यासाठी आम्ही गेले 4 वर्ष झाले इथं जयंती करतोय शासनाच्या मार्फत। आणि आता या वर्षी शासनानं आम्हाला हे करायची होती तिथे जयंती, पण आम्ही पॉम्पलेट वाटले, सगळं केलं की आमची जयंती होती 25 ऑगस्ट रोजी। तर आम्हाला पाहिजे होती तिथं जयंती करायची होती, तर 24 ऑगस्ट रोजी शासनाने तिथं ताबा घेतला जागेवर आणि जागेला कुंपण केलं, कारण शासनानं आम्हाला योग्य न्याय दिला नाही म्हणले। आम्ही ताबा घेतलेला आहे म्हणले, ताब्यामध्ये आम्हाला येता येत नाही, जागा देता येत नाही म्हणले। तशी मॅडमला बोललो आम्ही, पण आधी आम्हाला इच्छा होती की मॅडम आम्हाला न्याय देतील, पण आणखीन काय मॅडम न्याय दिलेला नाही। अगोदर म्हणले असतील पण नंतर काही म्हणल्या नाहीत। आता त्यानं जागा ताब्यात पूर्णपणे कचरानं घेतो म्हणल्या, पूर्ण ताब्यामध्ये घेऊन मग बाकीचा निर्णय नंतर घेऊ। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।